चला, काय आहे प्रश्न? 2.1/3 प्लस x प्लस 1.1/6 बरोबर 5.1/4. तर x ची किंमत किती असं इथं प्रश्न आहे. तर सर्वप्रथम काय करायचं, याला नॉर्मल पद्धतीने पण तुम्ही सॉल्व करू शकता. म्हणजे 3 दूनी 6 अधिक 1 7/3 प्लस x प्लस 6 1 6 अधिक 1 7/6 बरोबर 5 20 अधिक 1 21/4. आलं लक्षात? म्हणजे एक नॉर्मल पद्धतीने. आता हे किती आहे x, तर यांची बेरीज करून घ्या तुम्ही. ठीक आहे. आता यांची बेरीज म्हणजे बघा, आता हा 3 आणि हा 6 याचा बेस करा सेम. म्हणजे इथं 2 इथं पण 2 म्हणजे इथं 6 होणार, इथं 6 ऑलरेडी आहे. म्हणजे 3 दूनी 6 आणि 7 दूनी 14. आता हा पण 6 आहे. आलं लक्षात? तर म्हणजे 6 7 1 7, कारण 6 गुणिले 1 म्हणजे 6 प्लस x बरोबर 21 आणि 4. ठीक आहे. मग यांची बेरीज करा, किती होणार? 14 अधिक 7 21 21/6 प्लस x बरोबर 21/4. मग आता आपल्याला x ची व्हॅल्यू इथं काढायची. x बरोबर 21/4. हे किती येणार? मायनस मध्ये 21/6. आलं लक्षात? त्याच्यानंतर x बरोबर हा प्लस होता, तिकडे गेल्यावर मायनस झाला, तेव्हा x ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. आता बेस समान करा. 12 येणार बेसमध्ये. ठीक आहे. 12 म्हणजे 4 गुणिला 3 21 गुणिला 3 6 गुणिला 2 21 गुणिला 2. तर 4 3 12 6 2 12 बरोबर झाला. तर 21 3 63 वजा 21 2 42. आलं लक्षात? मग x बरोबर 13 3 मधून 2 गेला, 1 6 मधून 4 गेले 2 12. x बरोबर 3 4 12 3 7 21 7/4 आलेला आहे. बरोबर. आता याला अशा स्वरूपात पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये जर करायचं असेल तर 4 1 4 अधिक 3 7 म्हणजे 4 1 4 अधिक 3 7 म्हणजे तुमचा आन्सर किती आलेला आहे? 1.3/4. समजलं तुम्हाला? लिहून घ्या व्यवस्थित. बघा पुढचा प्रश्न. अगदी सोपा प्रश्न आहे. बरं, जर तुम्ही चॅनलला फर्स्ट टाइम बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि व्हिडिओ जर आवडला तर शेवटी लाईक करत चला. ठीक आहे. बघा आता प्रश्न काय आहे? 16/3 भागाकारात 11/9. तर याला 16/3 भागाकाराला गुणाकार करा, याला रेसिप्रोकल करा. 9/11 गुणाकार जसाचा तसा ब्रॅकेटमध्ये. ठीक आहे. काही करायची गरज नाही आहे, फक्त या सिस्टमने चाला. शेवटी मग काटापेटीच आहे. ठीक आहे. 10 प्लस 3/5 1 5 मायनस 1 4/5. कशा प्रकारचं केलं? व्यवस्थित लक्षपूर्वक ऐकायचं. अगदी बेसिक क्लास आहे. ज्याला बेसिकचा बे पण येत नसेल त्याने नीट लक्षपूर्वक ऐकायचं, तुमचा आन्सर येणार. समजला? आता याला ब्रॅकेट लागू. एक एक स्टेप सांगत आहो मी. तसा तर हा 2 ओळीचा क्वेश्चन आहे. जर मी सॉल्व करायला गेलो तर 2 ओळीमध्ये पूर्ण सॉल्व होणार, पण तुम्हाला प्रत्येक स्टेप समजता आली पाहिजे म्हणून मी हळूहळू तुम्हाला सांगत आहो. ठीक आहे. आता हे तुम्ही इथून काढूही शकता. 3 1 3 3 3 9 4 1 4 4 चौके 16. आता 4 3 12 आणि इथं काय उरलंय 11.
11 एक 11, कारण हा 1 1 1 सगळा कॅन्सल. समजला? एवढं समजला? किती आलं? 12/11. आता इथं काही नाही म्हणजेच गुणाकार आहे. आलं लक्षात? आता जे काही इथं येईल ते आपण बघूया. ब्रॅकेटमध्ये 10 + 3. आता हा रेसिप्रोकल करा, गुणाकारात 5 वर 4 खाली. आलं लक्षात? 5 3 15/4 म्हणजे हा टोटल किती आला? 10 + 15/4. आला लक्षात? आता याचा क्रॉस मल्टिप्लिकेशननी बेस समान करा. 10 40 + 15 1 15/4. 40 + 15 55/4. म्हणजे आता किती आला? 12 11 गुणिला 55 आणि 4. 4 3 12, 11 5 5 3 15. पूर्ण प्रश्नाचा जो आन्सर आलेला आहे तो किती आलेला आहे? 15 आलेला आहे. समजला? नहीं समझा? तो पुस्तक क्यों फेंक रहे हो? गिर गई. अच्छा ओके, आई एम सॉरी. चलो आंसर लिखिए. हाँ, बहुत ही बढ़िया क्वेश्चन है और इसका आंसर बहुत ही सरल है. सिर्फ आधा आंसर आता है इसका. कितना आता है? आधा. अब कैसे आता है देखो. अंशी जिथं चा आहे तिथं गुणाकार, 35% आहे तिथं किती? 100 भागिला x बरोबर 56. समझला? अब इधर देखिए ना मोहतरमा, इधर देखिए. 25 सॉरी 20 5 100, 20 80, 5 7 35, 7 चौके 28 भागिला x बरोबर 56. बरोबर. आता इथून जी स्टेप आहे ना ती थोडी लक्षात ठेवायची. आता जनरली आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. जनरली आपण पाहतो तर वर कधी पण x राहते, पण आता इथं काय आलेलं आहे? खाली x आलेला आहे. आलं लक्षात? म्हणून लक्षपूर्वक ऐकायचं. कसं की 28 बरोबर 56 गुणिला x. बरोबर. मग 28, आता या 56ला इकडे आला किती? 56 बरोबर x. 28 1 28, 28 2 56 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? 1/2. समजला? या क्वेश्चन मध्ये काही ठेवलं आहे का? काही ठेवलं आहे? काहीच नाही आहे. जिथे जिथे भागाकार है गुणाकार है ते भागाकार गुणाकार करा आणि ब्रैकेट ला सॉल्व करा. खत्म का. देखो अभी इधर ध्यान से देखो. अब ऐसे क्वेश्चन ना इधर पीछे से जल्दी सॉल्व कर हो जाते हैं. पीछे से सॉल्व करते लाना, एक लाइन में सॉल्व हो जाता है. देखो 13 दूनी 26 अधिक 8, चला गो सांगा 34 भागिला 13. बरोबर. आता इथं किती आहे? 4 - 2 2. आता हा भागा सॉरी हा इथं काय आहे? भागाकार आहे. याला गुणाकार करा. 2 गुणिला 13 भागिला 34. बे 17 34 म्हणजे 13/17 आला. आला लक्षात? आता इकडे किती आहे? 8 - 5 किती आला? 3. आता 3 भागिला 13/17 आला. तर 3 गुणिला 17/13 करा. आला लक्षात? म्हणजे हा सगळा इतका किती आला? आता 3 भागाकारात ब्रॅकेटमध्ये 3 गुणिला 17/13 असा आला की नाही. मग काय करायचं? 3 यांना गुणाकार करा आणि हे 3 गुणिला 17 खाली करा, 13 वर करा. 13 17 गुणिला 3 1 3 नीचे सॉरी हाँ 1 और 3 ऐसा आएगा. ठीक है. आप क्या करेंगे? 3 3 कैंसिल हो गया. एक तो कोई वैल्यू नहीं है. 13 17 आंसर है. हायर आंसर 13 17. एम आई राइट? इसमें रखा क्या है बताइए? कुछ नहीं रखा है. कुछ है क्या रखा? शुक्ला जी कुछ है रखा? कुछ नहीं रखा है. हाँ मयूर प्रश्न आला, उत्तर आला. ठीक है.
ये देखिए बहुत ही बढ़िया क्वेश्चन, बहुत ही प्यारा क्वेश्चन है, आपके सामने आया है। ये अपना एसएससी जीडी का क्वेश्चन है, ध्यान में रखना है। अब देखेंगे इसको मैंने क्या किया हो, एक मराठी में वर्जन डाला हो। जैसे वहाँ था 250 का x% प्लस ऐसा था, तो अपन का की जगह अपन ने क्या डाल दिए, चे, मराठी में कर दिए। ठीक है, आप देखो 250 चे x% असं घेतलं आपण। बेसिक पद्धत जे तुम्हाला जे कोणाला येतही नसेल ना असे गणित, तर हे स्टेप वाईज स्टेप जर गेला तर त्याला नक्की येईल। ठीक आहे, प्लस 68 चे 25%, टक्के असेल खाली 100 घ्यायचं, बरोबर 67। ठीक आहे, 67। अब ये 0 ये 0। ठीक है, 5 दुनी 10, 5 5 25, 5 1 5x भागीला 2 प्लस समझा, इतना स्टेप समझा। उसके बाद में 25 1 25, 25 चौके 100 आणि 17 चौके 68, 4 कॅन्सल, 17 1 17 बरोबर 67। 17 कसे आला लक्षात आला? कोणाला नाही समजलं 17 कुठून आला? समजला हो म्हणा। 5x भागीला 2 बरोबर 67 मायनस 17। 67 पहिले घ्यायचे, 17 नंतर घ्यायचं, बरोबर ना। 5x भागीला 2 बरोबर 7 7 कॅन्सल आणि 50। ठीक आहे, मग 5x बरोबर 50 गुणिला 2, कारण की हा भागाकाराचा तिकडे गुणाकारात जाईल। x ची व्हॅल्यू काढायचं असल्यास 50 गुणिला 2 भागीला 5, 5 10 50 आणि 10 दुनी 20, म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली, 20। कोणाचा आन्सर 20 आलेला आहे? तुमचा आलेला आहे आन्सर 20। नाही आला असेल तर व्हिडिओला पुन्हा रिवाइंड करा, पुन्हा बघा, आणि आवडला असेल तर लाईक करा, आणि पहिल्यांदाच जर पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करायचं, आणि तुमच्याकडे जे काही ग्रुप्स असतील व्हॉट्सअप, टेलिग्राम, फेसबुक, त्या सगळ्या ग्रुप्समध्ये हे लिंक अवश्य शेअर करायचं। इथंच आपण विराम घेऊया, उद्या पुन्हा भेटू याच वेळी काहीतरी नवीन टॉपिक घेऊन। तोपर्यंत नमस्कार।